चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास हा खूप चांगल्या पद्धतीने चालू असेल आणि आज जो मी या ठिकाणी टॉपिक तुमच्यासमोर आणलेला आहे तो टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण प्रत्येक वर्षी जेव्हा परीक्षा हॉलमधून विद्यार्थी बाहेर निघतो तेव्हा त्याच्या तोंडावरती एकच प्रश्न असतो की मॅम आम्हाला टाईम पुरला नाही, मॅम खूप गडबड झाली, मॅम आम्हाला सर्व येत होतं पण रायटिंग स्किल सुटलं, मॅम असं झालं. तर म्हणजे काय की पेपर तर आपल्याला लिहिता येतो किंवा कधी-कधी आपल्याला पेपर हा सोपाही वाटतो, पण आपल्याला टाईम मॅनेज करता येत नाही. तर आज आपण 12वीच्या परीक्षेमध्ये पहिलाच पेपर आपला इंग्लिश असतो आणि हा इंग्लिश पेपर पहिला असल्यामुळे काय होतं की मुलं खूप गोंधळून जातात आणि अशा वेळेस टाईम मॅनेज करणे हे खूप कठीण होऊन जाते. पण आपण जर पहिल्यापासून फिक्स ठेवलं की आपल्याला प्रत्येक प्रश्नाला किती मिनटं द्यायची आहेत, जर आपण हे फिक्स ठेवलं आणि त्या पद्धतीने जर आपण व्यवस्थितपणे मांडणी केली तर आपल्याला हा पेपर टाईम मॅनेज करून पूर्णपणे व्यवस्थितपणे सोडवता येणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघा बोर्ड एक्झामला आता खूपच कमी दिवस राहिलेले आहेत आणि तुमचा अभ्यास हा चालू असेल, पण त्यासोबत तुम्हाला टाईम मॅनेज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की जेव्हा तुम्ही अभ्यास करतात किंवा जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसतात आणि प्रॅक्टिस करतात तेव्हा तुम्ही पॅसेजची प्रॅक्टिस करताना किंवा रायटिंग स्किलची प्रॅक्टिस करताना आता मी जसं म्हणणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचा जो बोर्ड एक्झाम आहे तो अतिशय सोप्या आणि सुलभ रीतीने या ठिकाणी तुम्हाला जाणार आहे. तर बघा, मी प्रत्येक सेक्शनमध्ये किती मिनटं आपल्याला द्यायची आहेत हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे. ठीक आहे, आणि हे जर तुम्ही लिहून घेतलं, ठीक आहे, एका वहीमध्ये किंवा कुठेतरी तुम्ही लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होईल की तुम्हाला या ठिकाणी मॅनेज करणे, टाईम मॅनेज करणे खूप सोपं होईल. बघा, खूप विद्यार्थी खरंच म्हणतात की मॅडम सर्व होतं, मॅम खूप चांगला पेपर होता, पण काय झालं की टाईम आम्हाला पुरलाच नाही. आणि असं होऊ नये, तुम्हाला पूर्णपणे टाईम मॅनेज करता येणे हे शक्य होईल, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी स्पेशली बनवत आहे. तर बघा, पहिला जो सेक्शन असतो म्हणजे क्वेश्चन नंबर ए जो आहे, क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर एमध्ये आपल्याला काय करायचं असतं की ॲक्स्ट्रॅक्ट सोडवायचा असतो, पॅसेज सोडवायचा असतो, सर्वांना माहिती आहे. मग क्वेश्चन नंबर 1 हा पॅसेज सोडवण्यासाठी आपल्याला किती मिनटं द्यायची आहेत, तर फक्त 20 मिनटं द्यायची आहेत. किती मिनटं द्यायची आहेत या ठिकाणी? 20 मिनटं. म्हणजे एका पॅसेजला या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे 20 मिनटं द्यायची आहेत. त्याच्यापेक्षा जास्त वेळ विद्यार्थी मित्रांनो देऊ नका. ठीक आहे, म्हणजे हा जो पूर्ण पॅसेजची जेवढी पण ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे ती ॲक्टिव्हिटी पूर्ण तुम्हाला किती मिनिटात कव्हर करायची आहे, तर 20 मिनिटात ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला कव्हर करायची आहे. नीट लक्ष द्यायचं आहे, कुठेतरी लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना हे सोपं जाईल. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 1 हा पॅसेजचा असणार आहे. आपल्याला या ठिकाणी ॲक्सेसची ॲक्टिव्हिटी करायची आहे आणि आपल्याला या ठिकाणी 20 मिनिटं या ठिकाणी द्यायचे आहेत. त्यानंतर पुढचं आहे, तर बघा, क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्याच्यामध्ये B1 हा प्रश्न असतो, तो लँग्वेज स्टडीचा असतो. त्याला किती मिनटं द्यायची आहेत, तर लँग्वेज स्टडीला म्हणजे ग्रामरला आपल्याला किती मिनटं द्यायची आहेत, तर 10 मिनटं द्यायची आहेत. ग्रामरला, लँग्वेज स्टडीला किती मिनटं द्यायची आहेत आपल्याला, फक्त आणि फक्त 10 मिनटं. 10 मिनटामध्ये आपल्याला लँग्वेज स्टडी पूर्ण सोडवायचा आहे. आणि जर तुम्हाला या ठिकाणी 10 मिनटामध्ये लँग्वेज स्टडी सोडवता आला नाही तर तुम्ही काय करायचं आहे, आन्सर शीटमध्ये तेवढी जागा सोडून द्यायची आहे, कारण एक्स्ट्रा जो वेळ भेटणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे कव्हर करता येणार आहे. पण 10 मिनटापेक्षा जास्त आपल्याला वेळ द्यायचा नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला लँग्वेज स्टडी ही पूर्ण किती मिनिटामध्ये कंप्लीट करायची आहे, 10 मिनिटामध्ये कंप्लीट करायची आहे. त्यानंतर येतो क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये परत एक ॲक्स्ट्रॅक्ट असणार आहे, तुम्हाला अनसीन पॅसेज असणार आहे. त्याची ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला किती मिनिटात कंप्लीट करायची आहे, तर या ठिकाणी 20 मिनिटात तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. म्हणजे दुसरा जो पॅसेज आहे तो तुम्हाला या ठिकाणी 20 मिनिटामध्ये कंप्लीट करायचा आहे. जेवढे पण प्रश्न दिले असतील तेवढे 20 मिनिटामध्ये कव्हर करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. पुढे आपण पाहूया. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये बी प्रश्न जो असतो तो समरायझिंगचा असतो, समरी रायटिंगचा असतो. तर समरी रायटिंगला आपल्याला किती मिनिटं द्यायची आहेत, 10 मिनिटं इनफ. आपल्याला समरी रायटिंग करण्यासाठी 10 मिनिटं द्यायची आहेत. त्याच पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 मध्ये सी हा जो प्रश्न असतो तो माइंड मॅपिंगचा असतो. तर माइंड मॅपिंगला आपल्याला 10 मिनिटं या ठिकाणी द्यायची आहेत. म्हणजे समरी रायटिंगला सुद्धा 10 मिनिटं आणि माइंड मॅपिंगला सुद्धा 10 मिनिटं तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. प्रत्येक टॉपिकवरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही जाऊन चेक करायचं जर कोणाला ह्याच्यामध्ये सुद्धा अडचण येत असेल माइंड मॅपिंग किंवा समरी रायटिंगमध्ये.
तर आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 मध्ये जो बी प्रश्न असणार आहे तो सुद्धा आपल्याला 10 मिनिटांमध्ये सोडवायचा आणि सी जो प्रश्न आहे माइंड मॅपिंगचा तोही आपल्याला या ठिकाणी 10 मिनिटांमध्ये सोडवायचा आहे. त्यानंतर येतो सेक्शन नंबर 2 मध्ये पोएट्री सेक्शन. तर क्वेश्चन नंबर 3 असतो हा. क्वेश्चन नंबर 3 हा आपल्याला म्हणजे पोएट्रीचा जो सेक्शन आहे तो जो आपल्याला सेक्शन आहे तो 15 मिनिटात आपल्याला कव्हर करायचा आहे. म्हणजे 15 मिनिटापेक्षा जास्त आपण पोएट्री सेक्शनला देणार नाही. 15 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण पोएट्री काय करायची आहे, सॉल्व्ह करायची आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो आहे त्याच्यामध्ये ए झाला आपण, त्याच्यामध्ये आपण 15 मिनिटं दिलीत. आता बी जो प्रश्न असणार आहे तो ॲप्रिशिएशनचा असणार आहे. मग ॲप्रिशिएशन लिहायला किती मिनिटं द्यायची आपण, तर फक्त 10 मिनिटं. एक ॲप्रिशिएशन आपण जो लिहितो त्याला आपल्याला 10 मिनिटं द्यायची आहेत. 10 मिनिटापेक्षा जास्त या ठिकाणी वेळ द्यायचा नाही. बघा या ठिकाणी जर तुम्ही वेळ कमी जास्त केलं तर तुम्हाला मग पुढे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि पुढे तुमची गडबड होऊ शकते किंवा घाई होऊ शकते आणि अशा वेळेस काय होतं की आपला पेपर सुटून जातो. म्हणून जितका वेळ सांगितला तितका वेळेमध्ये पूर्ण करण्याचा तुम्हाला प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे आणि तशी प्रॅक्टिस तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. दिवस कमी आहेत विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेला खूपच कमी दिवस राहिलेले आहेत. तर तुम्ही काय करायचं आहे की अभ्यास करता करता टाइम मॅनेज कसा करायचा आहे ह्याच्यावरही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 3 जो असणार आहे तो रायटिंग स्किलचा असणार आहे आणि रायटिंग स्किलमध्ये किती प्रश्न असतात, 4 प्रश्न असतात. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 मध्ये ए बी सी डी असे 4 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 10 मिनिटं द्यायची आहेत. ठीक आहे, प्रत्येक प्रश्नाला 10 मिनिटं द्यायचे आहेत. म्हणजे एक एक्झाम्पल सांगते की ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज आहे. ठीक आहे, हा प्रश्न जर तुम्ही सोडवतायत तर तुम्हाला किती मिनिटं द्यायची आहेत, 10 मिनिटं द्यायची आहेत. क्वेश्चन नंबर बी मध्ये जर तुम्ही ईमेल रायटिंग सोडवताय तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला किती मिनिटं द्यायची आहेत, 10 मिनिटं द्यायची आहेत. किंवा तुम्ही रिपोर्ट रायटिंग सोडवतायत तर तुम्हाला या ठिकाणी किती मिनिटं द्यायची आहेत, 10 मिनिटं द्यायची आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर सी जो असणार आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन असणार आहेत. तुम्ही एकच प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहेत. एक तर तुम्ही स्पीचचा सोडवणार किंवा तुम्ही कंपेअरिंग सोडवणार किंवा एक्सपेन्शन ऑफ आयडिया सोडवणार आहे. ठीक आहे, तर ह्याला पण एका प्रश्नाला किती मिनिटं द्यायची आहेत तुम्हाला, 10 मिनिटं. म्हणजे मी सांगितल्या पद्धतीने रायटिंग स्किलमध्ये किती प्रश्न असणार आहेत, 4. ए बी सी आणि डी. प्रत्येक प्रश्नाला किती मिनिटं द्यायची आहेत, 10 मिनिटं द्यायची आहेत. आपला जो चौथा प्रश्न असणार आहे तो सुद्धा या ठिकाणी रिव्ह्यू रायटिंगचा असणार आहे किंवा या ठिकाणी आपण ब्लॉग रायटिंग करतो तर त्याला सुद्धा आपल्याला किती मिनिटं द्यायची आहेत, तर फक्त 10 मिनिटं द्यायची आहेत. म्हणजे रायटिंग स्किलला पूर्ण ओव्हरऑल जर आपण पूर्ण रायटिंग स्किल पाहिली तर आपल्याला या ठिकाणी 40 मिनिटामध्ये आपल्याला रायटिंग स्किल या ठिकाणी संपवायची आहे. ठीक आहे, प्रत्येक प्रश्नाला किती मिनिटं देणार आपण, 10 मिनिटं. असे किती प्रश्न असणार आहेत, 4 प्रश्न असणार आहेत. 4 प्रश्न असणार आहेत म्हणजे आपले या ठिकाणी 40 मिनिटं कंप्लीट होणार आहे. 40 मिनिटामध्ये आपल्याला काय करायचं आहे, रायटिंग स्किल हा संपवायचा आहे. त्यानंतर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये शेवटचा जो सेक्शन असणार आहे तो सेक्शन नंबर 4 असणार आहे. कोणता असतो, नॉवेलचा असतो. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये किती नॉवेल आहेत, 4 नॉवेल आहेत आणि प्रत्येक नॉवेलवरती एक प्रश्न असणारच आहे कंपल्सरी. ठीक आहे, प्रत्येक नॉवेलवरती एक प्रश्न नाही 2 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, आणि ते दोन्ही प्रश्न 2-2 मार्काचे असणार आहेत. म्हणजे 4 मार्काचा एक नॉवेल तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, मग एक नॉवेल सोडवायला किती मिनिटं द्यायची आहेत आपण, 10 मिनिटं. म्हणजे एका नॉवेलमध्ये 2 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, प्रश्न 1 आणि प्रश्न 2. ठीक आहे, तर या प्रश्न 1 आणि प्रश्न 2 ला किती मिनिटं द्यायची आहेत, 10 मिनिटं द्यायची आहेत. त्याच पद्धतीने पुढचा नॉवेल असणार आहे, त्या नॉवेलमध्ये सुद्धा 2 क्वेश्चन असणार आहेत. त्या दोन्ही क्वेश्चनला किती मिनिटं द्यायची आहेत, तर 10 मिनिटं. म्हणजे एका प्रश्नाला किती मिनिटं तुम्हाला द्यायची आहेत, 5 मिनिटं या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहेत. पुढचा नॉवेल सुद्धा या ठिकाणी अशाच पद्धती असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रत्येक नॉवेलला किती मिनिटं द्यायची आहेत, 10 मिनिटं द्यायची आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला आपण किती मिनिटं देणार आहोत, 5 मिनिटं या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला देणार आहोत. ठीक आहे, म्हणजे 5, 5, 5, 5, 5, 5 आणि 5, 5. म्हणजे हे सुद्धा आपल्याला किती मिनिटात संपवायचं आहे, जो आपला सेक्शन 4 आहे. ठीक आहे ना, नॉवेलचा, हा पण आपल्याला किती मिनिटात संपवायचा आहे, तर 40 मिनिटात संपवायचा आहे. जर तुम्ही या पूर्ण मिनिटाची टोटल केली तर या ठिकाणी तुमची टोटल होते 175 मिनिट्स. म्हणजे टोटल आपण जो पेपर कव्हर केलेला आहे तो किती मिनिटामध्ये कव्हर केलेला आहे, 175 मिनिटमध्ये आपण या ठिकाणी पेपर कव्हर केलेला आहे. उरलेला जो काही वेळ आहे तुमचा तो उरलेला वेळ तुम्हाला या ठिकाणी कशासाठी द्यायचा आहे, तर रीचेकिंगसाठी द्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे उरलेला जो वेळ आहे तो तुम्ही काय करणार आहेत, आपण कुठे चुकलो, ठीक आहे, कुठे आपलं उत्तर राहिलेलं आहे, कुठे आपण लिहिलेलं नाही आहे, आपण प्रश्न क्रमांक व्यवस्थित दिलेला आहे की नाही. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी रीचेकिंग करण्यासाठी तुम्हाला उरलेला वेळ हा
ठेवायचा आहे. ठीक आहे, रिचेकिंग हा कंपल्सरी पेपर करायचाच आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण घाईघाईमध्ये काही गोष्टी चुकवतो, कुठे कुठे आपण मिस करतो, प्रश्नाचं उत्तरच लिहत नाही, किंवा कुठे कुठे आपण जागा सोडून देतो, किंवा कुठे कुठे आपण प्रश्न क्रमांक नीट टाकलेला नसतो. म्हणून या सगळ्या गोष्टीसुद्धा एकदा परत बघणे, रिचेक करणे हे खूप महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक सेक्शनला किती मिनटं द्यायची आहेत, ठीक आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. ठीक आहे, तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्कीच करायचं आहे. चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून येणारे सगळे जे व्हिडिओजचे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी भेटतील. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, वेळ खूप कमी राहिलेला आहे. तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. मी तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. धन्यवाद.